सोलापूरमध्ये दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय आणि एकीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे या मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। तर ही आताची दृश्य आपण बघतोय मोदी परिसरामधल्या बापू जगजीवन राम झोपडपट्टीमधली ही सगळी धक्कादायक घटना आहे आणि प्रणिती शिंदे या त्या ठिकाणी पोहोचल्यात आणि तिथले जे नागरिक आहेत त्यांच्यासोबत त्या चर्चा करतायत। एकूणच नेमकं काय घडलंय या प्रकरणाबद्दल माहिती जाणून घेतायत। काही वेळापूर्वी भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी सुद्धा या ठिकाणी जाऊन भेट दिलेली होती, मात्र नागरिकांनी त्यांच्या समोर आपला संताप व्यक्त केला होता। आफताब शेख आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। आफताब, याने आत्ताच आपण काही वेळापूर्वी सांगितलं होतं, सोलापुरातल्या जगजीवन राम झोपडपट्टी आहे ज्या ठिकाणी 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला आहे आणि एक मुलगी जी आहे ती गंभीर आहे। इथल्या स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की दूषित पाण्यामुळे त्या मुलींचा मृत्यू झालेला आहे। खरं तर मागच्या अनेक महिन्यांपासून या भागामध्ये दूषित पाणी पुरवठा होत होता। आता महानगरपालिकेने या सगळ्या प्रकरणानंतर पाण्याचे सॅम्पल देखील घेतलेले आहेत। मुलींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची तपासणी आता महापालिका आणि प्रशासनातर्फे केली जाईल। मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते कुटुंबियांच्या भेटी घेण्यासाठी आणि इथल्या स्थानिक नागरिकांना भेटण्यासाठी येत आहेत। काही वेळापूर्वी भाजपचे आमदार देवेंद्र कोठे या ठिकाणी आले होते आणि आता खासदार प्रणिती शिंदे या देखील या कुटुंबियांना आणि नागरिकांना भेटण्यासाठी आलेले आहेत। देवेंद्र कोठे यांच्या समोर सगळ्या स्थानिकांनी संताप व्यक्त केलेला होता आणि खासदार प्रणिती शिंदे समोर यांच्यासमोर देखील स्थानिक नागरिक आपला संताप व्यक्त करतायत, या घटनेची माहिती देत आहेत आणि सोबतच खरं तर ज्या मुलींचा मृत्यू झालाय त्या कुटुंबियांच्या सगळ्यांचा भावनांचा बांध फुटलेला आपण बघतोय। आक्रोश जो आहे तो या ठिकाणी सगळ्या कुटुंबियांचा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर शाळकरी या मुली होत्या आणि अत्यंत गरीब आणि हालाकीची परिस्थिती असलेले कुटुंबीय आहेत आणि त्यांच्या कुटुंबातल्या या 2 मुलींचा मृत्यू झाला आणि एकाच कुटुंबातील एक मुलगी मृत्युमुखी आहे तर दुसरी मुलगी मृत्यूशी झुंज देतीये। खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर प्रशासन आता जागेवरती आलेलं आहे, ठिकाणावरती आलेलं आहे आणि सगळ्या पाण्याचे सॅम्पल घेतलेले आणि सगळ्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी देखील आता सुरू करण्यात आलेली आहे। या भागात अनेक नागरिकांना उलट्याने जुलाबचा त्रास होत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि दूषित पाण्यामुळेच हे सगळ्या प्रकार घडत असल्याचा आरोप जो इथल्या स्थानिक नागरिकांचा आहे। अर्थात मृत्यूचं कारण काय हे केमिकल अनालिसिस आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच समोर येईल, मात्र लोकप्रतिनिधी जे आहेत आता माहिती जाणून घेत आहेत आणि उपाययोजना पुढे काय करता येईल याबद्दल देखील लोकप्रतिनिधी या स्थानिक नागरिकांशी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामिनी अगदी आफताब, आपण बघतोय की लोकप्रतिनिधी या ठिकाणी जातायत, या एकूणच जी घटना घडलेली आहे 2 मुलींचा मृत्यू झालाय या सगळ्या प्रकरणाची माहिती जाणून घेतायत, चौकशी करतायत। मात्र विषय असा आहे की या मृत्यूच्या नंतर आता प्रशासनाला जाग का आली आहे? मोदी परिसरामधल्या ही जी झोपडपट्टी आहे तिथे इतक्या दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतोय, वारंवार हे सगळे इथले नागरिक आहेत ते याबद्दल आवाज उठवतायत, बोंब मारतायत, मात्र तेव्हा प्रशासनाला जागच आली नव्हती। खरंच यामिनी, खरं तर जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त या भागामध्ये पाणी जे आहे ते दूषित पुरवठा होत असल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि काही महिन्यांपूर्वी इथल्या नागरिकांनी स्थानिक जे झोन अधिकारी असतील किंवा सगळ्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना या सगळ्या संदर्भात तक्रार देखील केलेल्या होत्या आणि या तक्रारीनंतर देखील कुठली दखल घेतली गेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चेंबरच्या मधून पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस नवीन पाईपलाईन असते त्यावेळेस काही त्रास होत नाही, मात्र पाईपलाईन जेव्हा जीर्ण होते त्यावेळेस दूषित पाणी पुरवठा जो आहे तो पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिक्स होतो आणि त्यामुळे महिला मिश्रित पाणी जे ते इथल्या नागरिकांना येत होतं आणि नागरिकांनी तशा तक्रारी अनेक वेळा केलेल्या आहेत। पाणी जे आहे ते इथल्या प्रशासकीय यंत्रणा दाखवलेलं आहे, मात्र त्यानंतर देखील कुठली दखल घेतली गेली नसल्याचं याच्या घटनेवरनं दिसतंय आणि याच घटनांमुळे या महानगरपालिकेच्या जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी योग्य वेळी दखल घेतल्या नसल्या कारणानं या शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला आहे। अर्थात केमिकल अनालिसिस आणि रिपोर्ट नंतर मृत्यूचं कारण काही समोर येईल, मात्र या दूषित पाणी पुरवठ्याला कोण जबाबदार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो। या सगळ्या लोकांच्या मृत्यूला कारणीभूत कोण असा जर जेव्हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस त्याचं नेमकं उत्तर काय हे देखील पाहावं लागेल। प्रशासकीय यंत्रणा या सगळ्या संदर्भात आता काय उत्तर देतं आणि जे दोषी अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्यावरती काय आता कारवाई केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी, अगदी आफताब, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।